जागतिक बौद्ध धम्म ध्वज दिन किंवा पंचशील ध्वज दिन दरवर्षी 8 जानेवारीला साजरा केला जातो। बौद्ध धम्माचे एकच प्रतीक असले पाहिजे या विचारातून श्रीलंकेत बौद्ध धम्म ध्वजाची निर्मिती झाली। बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी 1885 मध्ये हा ध्वज श्रीलंकेत पहिल्यांदा फडकवण्यात आला। निळा रंग समानता, विशालता, दूरदृष्टी आणि अनंताचे प्रतीक मानला जातो। पिवळा हा रंग समृद्धी, करुणा आणि चारित्र्य संपन्न जीवनाचे प्रतीक मानला जातो। लाल हा रंग अग्नीचे प्रतीक मानला जातो, दृढ निश्चय आणि गतिशीलता दर्शवितो। पांढरा रंग हा शांती आणि शुद्धतेचे प्रतीक मानला जातो। केशरी हा रंग त्याग आणि सेवा याचे प्रतीक मानला जातो। शेवटी असलेली पत्ती सर्व 5 रंगांना एकत्र करते, संपूर्ण आभा किंवा बुद्धांच्या शिकवणीचे सत्य दर्शवते। बौद्ध ध्वजाच्या 6 उभ्या पत्त्या आभाळाच्या 6 रंगांचे प्रतिनिधित्व करतात। गौतम बुद्धांना ज्ञान प्राप्त झाल्यानंतर त्यांच्या शरीरातून हे रंग उत्सर्जित झाले होते असे मानतात। धम्म ध्वज दिनाच्या मंगलमय शुभेच्छा।